22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारतीय लष्करानं अत्यंत महत्त्वाची अशी एक मोहीम हाती घेतली होती आणि ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं आज मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास एक अत्यंत मोठा असा एअर स्ट्राईक पाकिस्तानवर करण्यात आला आणि या एअर स्ट्राईक मध्ये काहीशे दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं वृत्त हाती येत आहे। 9 ठिकाणी आणि 21 जागांवर दहशतवादी स्थळं जी आहेत जिथे दहशतवाद्यांना ट्रेन केलं जायचं, जिथे दहशतवादी राहायचे, अशी स्थळं भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केलेली आहेत। आणि याच 9 ठिकाणामध्ये असे काही ठिकाणं होती जिथे मुंबईचा हल्ला, पठाणकोटचा हल्ला आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये जबाबदार असलेल्या अतिरेक्यांना ट्रेन केलं जायचं। याच हल्ल्यामध्ये मसूद अझहरच्या 14 फॅमिली मेंबर्सचा देखील खात्मा करण्यात आलेला आहे, ज्यांचा या विविध दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग होता। जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यासह संपूर्ण पाकिस्तानमध्ये पोहोचल्या जाणाऱ्या ज्या आतंकवादी दहशतवादी संघटना आहेत त्यांचं कंबरडं मोडणाऱ्या या एअर स्ट्राईकमध्ये त्या नेमक्या 9 ठिकाणावरच का हल्ला करण्यात आला आणि त्या 9 ठिकाणांचं महत्त्व नेमकं काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। सर्वात आधी आपण ज्या 9 ठिकाणांवर हल्ला झाला तो का आणि तिथे काय असं महत्त्वाचं होतं ते पाहूयात। सर्वात पहिला म्हणजे सवाई नाला कॅम्प, हा मुझफ्फराबादचा आहे। हा लष्कर ए तोयबाचा ट्रेनिंग तळ होता। पहलगाम आणि गुलमर्ग म्हणजे पहलगामला जो आत्ता दहशतवादी हल्ला झाला होता 22 एप्रिलला, तिथे जे अतिरेकी आले होते त्या अतिरेक्यांना याच सवाई नाला कॅम्पमध्ये ट्रेन करण्यात आलं होतं। इथेच त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं हल्ल्यापूर्वी आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा तो ट्रेनिंग कॅम्प होता ज्याला उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। सेकंड होता सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबादमध्येच हा आहे। जैश ए मोहम्मदचा एरिया, इथे अतिरेक्यांचं जंगल प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी केलं जायचं, सगळं जे आहे ते इथे केलं जायचं। तिसरा जो कॅम्प आहे तो होता कोटली कॅम्प। या कोटली कॅम्प हा अत्यंत महत्त्वाचा, इथे जवळपास 1500हून अधिक अतिरेक्यांना ट्रेन केलं गेलं होतं। LOC पासून 30 किलोमीटर दूरवर असलेला हा कोटली कॅम्प होता। इथे लष्कर ए तोयबाचं बेस सेंटर याला म्हणायचं, राजुरीमध्ये सक्रिय होता। पूंछमधील जो हल्ला झाला होता तो इथेच, पूंछ सेंटरमध्ये मागे जो हल्ला झाला होता तो इथेच जे ट्रेन केलेले अतिरेकी होते त्यांनी तो केलेला होता। कोटली कॅम्प जो पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। यानंतर बर्नाला कॅम्प जो अत्यंत महत्त्वाचा कॅम्प होता, भीमबेर LOC पासून, लाईन ऑफ कंट्रोल पासून 9 किलोमीटर अंतरावर हा आहे। इथे हत्यार हँडलिंग जंगल प्रशिक्षण केंद्र आहे। अब्बास कॅम्प कोटली हा LOC पासून 13 किलोमीटर दूरवर येतो। लष्करचे फियादीन इथं तयार करायचे आणि 15 अतिरेकी जे आहेत त्यांना राहण्याची सोय सुद्धा इथे केली जायची। या बर्नालाच्या अब्बास कॅम्पमध्ये कोटली जे आहे तिथे अत्यंत म्हणजे तिथे 15हून अधिक जे अतिरेकी आहेत त्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। आता हे झाले LOCच्या जवळचे, LOC जवळ असलेले जे कॅम्प आहेत जे उद्ध्वस्त केले। पण भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर पर्यंत जाऊन देखील, पंजाब प्रांतात जाऊन देखील काही हल्ले केलेले आहेत। लष्करी तळावर कुठलाही हल्ला झालेला नाही, केवळ दहशतवादी जिथे ट्रेन करायचे त्याच कॅम्पवर हल्ला झालेला आहे। तर त्यामधला जो महत्त्वाचा तळ होता तो म्हणजे सियालकोटमधला सर्जल कॅम्प। या सर्जल कॅम्पमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून हा 6 किलोमीटर आहे। मार्च 2025 मध्ये ज्या जम्मू काश्मीर पोलिसांच्या 4 जवानांची हत्या 25 मार्चच्या दरम्यान जेव्हा झाली होती, 22 मार्च 25 मार्चच्या दरम्यान, तो ज्या हत्या ज्या अतिरेक्यांनी केली होती ते अतिरेकी इथंच तयार झालेले, इथेच ते होते असं म्हटलं जात होतं। त्यानंतरचा कॅम्प आहे महनुमा जाया कॅम्प, हा सियालकोट प्रांतातला येतो। 18 ते 12 किलोमीटर IB पासून दूर आहे। हिजबुल मुजाहिद्दीनचं जे केंद्र आहे आणि हिजबुल मुजाहिद्दीनच पठाणकोट ज्यावेळी जो हल्ला झाला होता, पठाणकोटचा हल्ला, त्या पठाणकोट हल्ला हा याच इथे ट्रेन झालेल्या अतिरेक्यांकडनं झाला होता। महनुमा जाया कॅम्प हा सियालकोटचा येतो। यानंतरचा सर्वात महत्त्वाचा कॅम्प, ज्याने सर्वात मोठा दहशतवादी हल्ला भारतावर ज्यावेळी झाला होता 26 नोव्हेंबर 2008ला, तो म्हणजे मरकज ए तैयबा मुरिदके इथला जो कॅम्प आहे, जो अत्यंत मोठी जखम जी पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवाद्यांवर असणार आहे ती म्हणजे मरकज तैयबा मुरिदके, जो मुरिदकेचा जो कॅम्प आहे तिथे IB पासून 18 ते 25 किलोमीटर अंतरावर तो आहे। मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली
हे जे काय अतिरेकी होते या दोन्ही अतिरेक्यांना इथंच ट्रेन करण्यात आलं होतं। या मुरिदकेमध्ये अनेक अतिरेकी ट्रेन झाले होते आणि याच इथे अनेक अतिरेकी राहण्याची म्हणजे सोय तिथे होती। त्या मुरिदकेचा जो कॅम्प आहे तो पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। याशिवाय बहावलपूर नावाचा जो स्थळ जो 100 किलोमीटर बॉर्डर पासून दूर आहे तिथे सुद्धा एक हल्ला करण्यात आलेला आहे आणि गुलपूर जो आहे तो 35 किलोमीटर दूर आहे इंडियन बॉर्डर पासून, तिथे सुद्धा मोठा हल्ला जो आहे तो एअर स्ट्राईकच्या दरम्यान झालेला आहे। हा संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी आज जी भारतीय लष्करानं एक प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये हा सगळा विस्तार जो आहे हे सगळं काय करण्यात आला, हा हल्ला खरंच का करण्यात आला यामागची संपूर्ण भूमिका, बिफोर आफ्टरचे फोटोज आणि सगळे पुरावे भारतीय लष्करानं आजच्या प्रेसमध्ये दिलेले आहे। अगदी या आधी पाकिस्तानने कशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घातलं 2022, 2023, 2024, 2025 4 वर्षांमध्ये ह्या ज्या सगळे जे दहशतवादी स्थळ जे दाखवलेली आहेत तळ जे आहेत ते कसे तिथे लोक होती, तिथे कसं ट्रेन करण्यात आलं होतं, यामध्ये UN मध्ये पाकिस्तान काय म्हणला, TRF काय होतं, लष्कर-ए-तोयबा TRFचा संबंध, हे सगळे पुरावे घेऊन आज भारतीय लष्करानं प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी सविस्तर ब्रीफ या संदर्भातलं दिलेलं आहे। त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केलेला नाही आणि या संपूर्ण स्ट्राईकमध्ये भारतीय लष्कराचं कुठेही नुकसान झालेलं नाहीये, जीवितहानी झालेली नाहीये ना पाकिस्तानमधल्या एकाही सिव्हिलियनचा मृत्यू झाल्याची बातमी यामध्ये नाहीये। म्हणजे अत्यंत प्रिसाईजपणे कुठल्याही निरपराध व्यक्तीचा जीव जाऊ नये, फक्त दोषींवर कडक कारवाई करावी या अनुषंगानं जो हल्ला झालेला आहे तो अत्यंत मोठा हल्ला आहे आणि पाकिस्तानच्या दहशतवादी पोसण्याच्या धोरणाचं कंबरड मोडणारा हल्ला झालेला आहे। आणि ही ती 9 ठिकाणं आहेत, त्या 9 ठिकाणांच्या माध्यमातून केवळ पहलगाम नाही तर पठाणकोट, मुंबई दहशतवादी हल्ला आणि पूंछ असेल, जम्मू काश्मीर मधल्या 4 पोलिसांची हत्या असेल, अशा विविध दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर जे आहे ते भारतीय लष्करानं दिलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरनं भारतीय लष्कराचा एक म्हणजे मान उंचावेल अशा पद्धतीचं काम भारतीय लष्करानं केलेलं आहे आणि पाकिस्तानचं कंबरड जे आहे ते मोडलेलं आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।